हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर तुम्ही पाहिलं मी काल सर्व घर क्लिनिंग केलेलं आहे. तरी पण बाकीच्या गोष्टी केल्या त्या शूट नाही केल्या. पण घरात खूप घाण होऊन जाते. 8 दिवस जरी गावाला गेलं ना तरी घाण होते. आता घरात भाजीपाला काहीच नाही. मिरची नाही, वांगे मिरची, टोमॅटो, अद्रक आणि कोथिंबीर ह्या गोष्टी तर आपल्याला लागताच. टोमॅटो तर त्याच गोष्टी घेण्यासाठी चाललेले आहे. बाकीचा भाजीपाला पण मी घेणार आणि काय काय घेणार ते तुम्हाला दाखवणारच आहे. आता मी पटापट हे सर्व भाजीपाला घेते आणि तुम्हाला एक सांगते, पुण्यामध्ये इथे पण छान असा मस्त खूप सारा हे भाजी मंडई भरते धानोरीमध्ये. आणि इथं भाजी ना खूप फ्रेश भेटतात संध्याकाळच्या वेळेस आणि खूप प्रमाणामध्ये भाज्या इथं ॲवेलेबल राहतात आणि खूप इथं स्टॉल आहेत भाज्यांचे. म्हणजे जसं गावाकडे असतात ना त्या प्रकारे इथे सुद्धा ह्या भाज्यांचे स्टॉल तुम्हाला पाहायला मिळतील आणि वाटणारच नाही की हे पुण्यामधलं आहे असं. तर तुम्ही पाहू शकता इथे किती भाजीपाला वेगवेगळ्या प्रकारचा आणि प्रत्येक भाजीपाला तुम्हाला इथे मिळेल. खूप म्हणजे तोंडली, करटुले, मशरूम सर्व प्रकारचे भाजीपाला इथे खूप भेटेल. तर मी इथंच भाजीपाला घ्यायला येते नेहमी आणि एकदम गावासारखंच फील वाटते. गावाकडे कसं आपलं भाजी मार्केट राहतं त्याप्रमाणेच इथे आहे. असं नाही की मॉलमधूनच आणावं लागतं किंवा दुकान नाही का असं हे राहतात, तसं काही नाही. इथे पण छान अशी ही एक मार्केट आहे आणि मला ना खूप भारी वाटतं कारण की बरं झालं म्हटलं एवढं तरी आहे. तर इथं पाहू शकता खूप मोठा हा एवढा स्पेस, खूप मोठा एरिया आहे. इथं भाजी मार्केट भरतं. 2 गल्ल्या असं इतका भाजीपाला इथे स्टॉल लागलेले आहे, दुकानं आहेत इथे. तर इथे खूप वेगवेगळ्या व्हरायटीज आणि खूप दुकानं आहेत ना, म्हणून आपण कुठे पण आवडेल तिथं घेऊ शकतो. त्याच्यामुळे ना भारी वाटतं. आणि आता मी बघते मला काय काय घ्यायचं आहे, तर मी तुमच्यासोबत शेअर करेल तसं मी काय काय घेणार आहे ते. तर चला मी पटकन आता भाजी घेते आणि घरी गेल्यानंतर तुमच्याशी बोलते. तर मी आता जस्ट भाजीपाला घेऊन आले. तर एवढं भाजीपाला काय काय घेऊन आले दाखवते. आता मटकी चपाती बनवणार आहे, फक्त मस्त मटकी बनवते. कोथिंबीर मस्त आणि एकदम गावरानी भेटली ना मला, तर कोथिंबीर घेऊन आले. कोथिंबीर, त्याच्यानंतर फ्लावर, काकडी, त्याच्यानंतर याच्यामध्ये ना अद्रक, मिरची, टोमॅटो आणि कैरी पण झाली. सर्व आता व्यवस्थित भरायचं आहे मला. पडायला भरते मी हे सर्व. आधी स्वयंपाक करायला घेते एक साईडला. लागतंय का अजून? लागला? एक दाखव माझ्याकडे, ठेवून देते इकडे. सेल कोणता? नवीन सेल? आवडतं का तुला? खाऊन बघ बरं. एक खा, चावून खा. देते लागतंय का विचार. लागतंय का?
तर मी भाजीपाला हा लगेच फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवून घेते बाकीचा, आणि बाकीचे मिरच्या टोमॅटोज हे धुवून वगैरे स्वच्छ करून मस्त ठेवते असते. आणि आता हे फ्लावर आणि काकडी आणि कैरी आणलेली होती ती ठेवून घेते फ्रीजमध्ये. तर हे सर्व एवढं पटकन ठेवते आणि स्वयंपाक पण करायला घ्यायचा आहे मला. आणि तुम्हाला म्हणते इतका फ्रेश भाजीपाला पाहून ना खूप भारी वाटतं. खूप महाग असतात पुण्यामध्ये भाज्या तरी गावापेक्षा, कारण की मी आता नाशिकला गेली ना त्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये खरंच भाजीपाला खूप महाग आहे. आणि खरंच ना कधी कधी असं वाटतं घेऊच नाही भाजीपाला असं कडधान्य, म्हणून ना मग मध्ये मध्ये कडधान्य भाजी असं करावं लागतं. कारण की मी तरी गावाकडे जर पाहिलं ना तर की ह्या पुण्यामध्ये इतकं महाग भेटतं ना काय सांगू तुम्हाला. तर आता जाऊ दे ठीक आहे, पण आता मी हे पटकन ठेवून घेते सर्व. आणि अद्रक पण ठेवून घेते ह्या डब्यामध्ये. अद्रकचा हा डबा आहे, व्यवस्थित राहतं अद्रक. आणि चहासाठी मला अद्रक लागतं किंवा मसाल्याच्या भाज्यांसाठी अद्रक लागतं. महत्त्वाचं काय जास्त भाज्या म्हणजे महत्त्वाचा अद्रक, त्याच्यानंतर कोथिंबीर, मिरची, टमाटे, कांदे, लसूण ह्या गोष्टी महत्त्वाच्या असं म्हणून त्या आणावंच लागतं बाजारातून बाकीचं. तर इथे बाकीचं मिरची टोमॅटो ठेवले. आता मी तोपर्यंत भाजीला फोडणी देऊन देते, कारण की नंतर मग लगेच मला हे धुवून ठेवायचे, मिरचीचे देठ काढून ठेवायचे आहे. कारण की मिरचीचे देठ जेव्हा आपण काढून ठेवतो ना मिरची खूप जास्त दिवस टिकते, खराब होत नाही. आणि तुम्ही तसेच देठ ठेवणार ना तर ते देठ सडतात आणि ते खराब होऊन जातात, मग मिरची लवकर खराब होते. त्याच्यामुळे जर तुम्हाला जास्त दिवस मिरची टिकवायची असेल तर तुम्ही कायम देठ काढून टाका आणि त्याला स्वच्छ धुवून मस्त सुकली की त्याचं पाणी सर्व सुकलं की मग मिरची फ्रीजमध्ये ठेवू शकता तुम्ही. अशा प्रकारे जर तुम्ही ठेवाल ना तर खूप जास्त दिवस टिकणार. तर आता इथे मस्त छान मी अशी मटकी करणार आहे, थोडा रस्सा धरणार आणि चपात्या करणार, बाकीचं नाही करणार आहे. कारण की त्याच्यासोबत आहे भत्ता आहे, मस्त काकडी आहे, पापड मम्मीने पापड पण दिले ते उडदाचे थोडे. तर ते पापड असं जेवणामध्ये असणार आहे. तर पटकन आता स्वयंपाक करून घेते. आणि खूप जास्त केस ना आता जास्त घाम येतो ना, रट व्हायला लागलेले आहे. तर मला लवकर केस वॉश करायचे तर मस्त छान कोरपड वगैरे लावून तर ते करेल मी मस्त. तर आता पटकन इथे मसाला हा छोट्याशा खलबत्त्यात कुटून घेते आणि छान असं कुटून वगैरे घ्यायचं. इतकं भारी वाटतं ना, एकदम नॉर्मल पद्धतीने साधी फोडणी देऊन इतकी भारी लागते ना. असं एकदम मसाले घालून मला नाही आवडत, साध्या वेने मी करत असते मटकीची भाजी आणि खूप छान लागते, टेस्टी पण लागते. आणि खूप जास्त मसाल्याचं खाल्लं ना तर पोटामध्ये तेवढी जळजळ होते. आणि आता उन्हाचे दिवस चालू आहे, ऊन इतकं जबर पडते, त्याच्यामुळे ना कमीत कमी तिखट खा, मसाल्याचे पदार्थ कमी खा, बाहेरचं कमी खा. कारण की आता ह्या क्लायमेटमुळे बाहेरचे पदार्थ लवकर खराब होतात, फ्रेश नसतात, त्याच्यामुळे फूड पॉयझनसुद्धा होऊ शकतं. त्याच्यामुळे जेवढे घरातले पदार्थ खाता येईल तेवढे घरातलेच पदार्थ खा तुम्ही. आणि मी सुद्धा आता तेच करते. आता मी खूप अवॉइड केलं बाहेर जेवण करणं, नाही तर पहिले सुरुवातीला हॉटेलमध्ये वगैरे भरपूर जाणं व्हायचं, पण आता अजिबात नाही, मला आवडतच नाही. आता खायला मला साधी पाणीपुरीसुद्धा आवडत नाही आता, कधीतरी बाय चान्स थोडंफार, नाही तर अजिबातच नाही आता. तर मी इथं मस्त तर छान अशी फोडणी देऊन देते आणि पटपट बाकीच्या गोष्टी आवरते आणि बोलते तुमच्यासोबत थोड्या वेळात.
तर माझी एकीकडे भाजी पण झालेली आहे आणि इथं आता चपात्या पण होत आल्या आहे. तर मस्त असं गरमागरम चपाती आणि मटकीची भाजी आता मस्त जेवणात असणार आहे. आणि पटकन बाकीच्या गोष्टी आहेत त्या धुवून ठेवते. आणि खूप जास्त गरम होतं स्वयंपाक करताना, अजिबात किचनमध्ये उभं राहायला जात नाही, अजिबात हवा नाही आहे, इतकं खूप गरम होतं. आता माझा ऑलमोस्ट स्वयंपाक झालेलाच आहे. इथे तुम्ही आता पाहणार तर मटकीची भाजी छान अशी रस्सा केली, चपात्या गरमागरम झाल्या. आता टोमॅटो वगैरे धुवून घेणार मी पटकन. तर इथे तुम्ही पाहणार तर माझा सर्व स्वयंपाक झालेला आहे. आता मी पटकन इथे टोमॅटो वगैरे धुवून घेणार, मिरची देठ काढून धुवून घेणार, कोथिंबीर ती पण निवडून घेणार आहे. म्हणजे व्यवस्थित करून घेतलं ना तर कसं व्यवस्थित राहतो भाजीपाला. आणि जेव्हा पण आपल्याला स्वयंपाक करायचं असतं ना फटाफट तर पटकन होऊन जातो, वेळ लागत नाही आहे. तर त्याच्यामुळे मग मी पटकन करून घेते अशा पद्धतीने. तर इथं मस्त आता सर्व इतकं गरम होतं ना किचनमध्ये, अक्षरशः उभं राहायचं आता म्हणजे हेच होत नाही कॅपॅसिटी, इतकं जबर गरमी होते. तर गेले 2-4 दिवस ना खूपच जास्त गरमी आहे पुण्यात पण. तर इथे आता पटकन मी वॉश करून घेते. आणि कामं आहे ती करावीच लागणार आहे, कारण की आता परत सुरू होऊन जातं. मग आता मध्ये भरपूर कामच चालू आहे, त्याच्यामुळे वेळ जसं जसं भेटतो ना तसं तसं घरातलं पण मी आवरून घेते. तरी मला ह्यावेळेस आहे ना बाकीचं करायचंच राहून गेलं. मला ना उडदाचे पापड मसाले करायचे होते, मिरची पण आता रेडीमेडच आणावं लागेल असं वाटतंय मला. तर बघते, कारण की आता तेवढं वेळ पण नाही आहे माझ्याजवळ पण. आणि त्याला कसं निवांत वेळ लागतो, मग दोन्ही कामं नाही होत आपलं बाकी कामं पण, ऑफिशियल कामं, घरची कामं, ह्या गोष्टी करून. आणि काय इतकं डिहायड्रेट होतं ना ह्या दिवसामध्ये, तर काय सांगू, त्याच्यामुळे नकोच वाटतं. तर आता पटकन मी आता ही कोथिंबीर आहे ना ती पण निवडून ठेवते. बाकीचं टोमॅटो वगैरे धुवून ठेवले, मिरची डेट काढून देते दीदी, म्हटलं काढून दे मला. आता पटकन मी इकडं साईड टू साईड कोथिंबीर निवडून घेणार आहे. कोथिंबीर पण छान व्यवस्थित निवडून ठेवली ना खूप जास्त दिवस जाते. आणि असं आपण तशीच ठेवली ना तर मग ते थोडेफार सडलेली पानं असली ना त्याला लागून परत ती बाजूची सडते, मग जास्त सडून खराब होऊन जाते. म्हणून तशीच आपण कोथिंबीरसुद्धा ठेवायची नाही, व्यवस्थित निवडून वगैरे ठेवायची असते. तर इथे आद्विकचं चाललं खेळणं, तर त्याची मस्ती चालते. आणि पटकन आता आम्ही जेवण करू गरमागरम. तर त्याच्या आधी मी बाकीचे पण कामं आवरून घेते पटापट. आणि एवढं झालं की माझी ऑलमोस्ट सर्व कामं झालीच. तर आता मी पटकन ही कोथिंबीर निवडून घेते आणि थोड्या वेळ तुमच्याशी बोलते.
तर तुम्हाला सांगते पुण्यात भाजी स्वस्त आहे की नाही. तर पुण्यामध्ये भाजी स्वस्त भेटत नाही. गावाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर पुण्यामध्ये जास्तच भाजी महाग आहे. 10-15 रुपये जास्तच इकडं होतात. गावाकडे तेवढं स्वस्त असतो. पण पुण्यामध्ये भाजी ही परवडतच नाही, अजिबात नाही परवडत. तर खूप महाग भेटतात गोष्टी पुण्यामध्ये. तर त्याच्यामुळे ना पुण्यामध्ये जर म्हणजे गोष्टी तर दोघांनी कमवलं तरच व्यवस्थित पुण्यामध्ये सुद्धा चालतं, नाही तर अजिबात खूप हाल होतात पाहायला गेलं तर. कारण की आपल्याला महिना आहे ना सर्वसाधारण तरी 30,000 तरी महिना हा लागतो सर्व गोष्टी करून. तर त्याच्यामुळे ना जरच पुण्यामध्ये म्हणजे राहणं म्हणजे कठीणच होतं. जर कमी पगार राहिला ना तर खूप गोष्टी अवघड होतात. जर आपल्याला फ्लॅट पण हवा असेल रेंटने, रेंटचंच भाडं तर 12,000-13,000 1 BHKचे आहे. त्याच्यामुळे ना तेवढं आपल्याला इन्कम पण पाहिजे महिन्याला. तर असो, तर आता पटकन ह्या भाज्या निवडून घेते. पटकन बाकीच्या गोष्टी आवडते आणि पटकन जेवण करणारी जास्त भूक लागलेली आहे. कारण की सकाळी नॉर्मलीच आम्ही नाही का खिचडी वगैरे खाल्ली होती मी. तर माझा आवरण्यातच टाईम जातो. खूप सारा कपड्यांचा पसारा, बाकीचा ह्या त्या गोष्टी त्याच आवरणं चालू होतं. आणि तुम्हाला माहिती मला बॅग लगेच रिकाम्या झाल्या तरच आवडता, घरामध्ये नाही आवडत. परत सर्व व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवून घेतलं ना तर तेव्हाच मला घरामध्ये पण आवडतं, नाही तर मग नकोच. तर त्याच्या आधी मी घरामध्ये सर्व आवरून घेतलं आणि म्हटलं चला मग आता ही सर्व भाजीपाला घरात अजिबातच नव्हता तर तो घेऊन घेते, कारण की ते आपल्याला लागतोच म्हणून. तर आता मी पटापट ही कोथिंबीर निवडून घेते आणि गावरानी कोथिंबीर भेटली मेन म्हणजे. तर म्हटलं मला भारी वाटलं गावरानी, तर त्याच्यामुळे छान वाटत होतं. नाही तर मग ते खूप मोठ्या पानांची आणि गावरानी कोथिंबीरची चव ही वेगळीच असते. तर इथं पाहू शकता किती छोटे पानं आहे हिचे कोथिंबीरचे. आता ही पटकन निसून घेते मी पटापट. आणि गेलं गावाकडे ना 10 दिवस राहिले ना, 10-11 दिवस इतके मजेत गेले. भारी वाटत होतं गावाकडचं वातावरण. असं नाही का निवांत मस्त छान वाटतं. आणि पुण्यामध्ये परत तेच रुटीन सुरू, कामाचं रुटीन, घाई गडबड सर्व गोष्टी चालू झाल्या आता. मुलांना पण मला ना स्कूलचे बाकी सर्व स्टेशनरी, त्यांचे ड्रेस, त्यांच्या बॅग सर्व गोष्टी खूप खूप काही घ्यायचं आहे. ते आता धावपळ सुरू होणार त्यांचं. परत माझं जनगणनेची ड्युटी, या सर्व गोष्टी ना एकत्र होणार. आता ह्या वर्षी ना इतका बिझी आहे ना तुम्हाला सांगू. BLOची पण कामं एकीकडे, जनगणनेची एकीकडे आणि शाळा, बापरे इतकं सर्व मिक्स झालेलं ना तुम्हाला काय सांगू. तर तुमच्याशी बोलता बोलता बघा माझी कोथिंबीर पण निवडली गेली आणि इथं मिरच्या पण मस्त वॉश करून ठेवल्या, टोमॅटो वॉश केले होते ते बघा हे येऊन गेलेले आहे. आता मी पटकन फ्रीजमध्ये सर्व ठेवून घेणार आहे एवढं. आणि एवढं झाल्यानंतर पटकन आम्ही जेवण करतो आणि जेवण झाल्यानंतर लवकर झोपणार, कारण की खूप जास्त गावावरून आल्यानंतर पण कामच माझी चालू आहे. नॉनस्टॉप कामं चालू आहे. घरातली क्लिनिंग, परत सर्व कपडे, खूप सारे कपडे मी तर बाकीचे काढून टाकले. तर त्याच गोष्टी चाललेल्या आहे माझ्या. आता पटापट आम्ही जेवण करायला बसू. आता दीदीला काकडी पण चिरायला लावते एकी साईडला. चला, तर घरातली क्लिनिंग झालं. आता तेल पण किराणा भरायचा आहे. सर्व जागच्या जागी ठेवून घेतल्या वस्तू. तर असं माझं रुटीन असतं. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. आणि लवकर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.